नमस्कार मित्रांनो, मी सिमरन. आपण बघत आहात विदर्भाचा मानबिंदू विदर्भ वार्ता न्यूज नागपूर. मेंढा किरमिटी येथे छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियान समाधान शिबिर टप्पा 1 संपन्न. महसूल विभाग अंतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सर्व निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्रम व गतिमान होण्याच्या उद्देशाने माननीय जिल्हा अधिकारी श्रीमती वसुमता पंत, माननीय उपविभागीय अधिकारी श्रीमती पर्वणी पाटील व तहसील कार्यालय नागभीड यांच्या प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली नागभीड तालुक्यातील मेंढा किरमिटी मंडळ स्तरावर दिनांक 10 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महासमाधान शिबिर अभियान टप्पा 1 चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये माननीय श्री शुभमजी दांडेकर, उपजिल्हाधिकारी रोहायो चंद्रपूर, श्री दिगंबर गुरपुडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, मंडळातील विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य विभाग, विद्युत विभाग, MSEB, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, पशुसंवर्धन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प या विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आलेले होते. पुन्हा एक वेळा ऐका. या शिबिरात माननीय श्री शुभमजी दांडेकर, उपजिल्हाधिकारी रोहायो चंद्रपूर, श्री महेशजी देशमुख, तहसीलदार नागभीड, त्याचप्रमाणे श्री दिगंबरजी गुरपुडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, मंडळातील विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे आरोग्य विभाग, विद्युत विभाग, MSEB, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, पशुसंवर्धन, एकात्मिक बाल विकास मित्रांनो, या शिबिरात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांच्या महसूल विषयक दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे शिबिरात ॲग्री स्टॉक, संजय गांधी निराधार योजना, सनद वाटप, त्याचप्रमाणे रेशन कार्ड वाटप, विद्यार्थ्यांना लागणारे शालेय दाखले 7/12 व 8A वाटप, इतर सामाजिक योजनांचे लाभ देण्यात आले. तसेच तक्रार कक्षामध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन श्री सदानंदजी कंदीकुवार, मंडळ अधिकारी मेंढा किरमिटी यांनी, तर प्रास्ताविक ज्ञानेश्वर मगर, ग्रामपंचायत अधिकारी यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी श्री शेखर पुनसे, अप्पर तहसीलदार तळोदी, त्याचप्रमाणे श्री उमेशजी कांबळे, श्रीमती स्मिता
फळसारे, श्री शिवकुमारजी पुजारी, तालुका कृषी अधिकारी नागभीड, त्याचप्रमाणे डॉक्टर विनोद मळावी, तालुका आरोग्य अधिकारी नागभीड, श्रीमती वंदना नाईक, उपाधीक्षक भूमी अभिलेख, त्याचप्रमाणे आदरणीय जेडगे सहाय्यक अभियंता महावितरण भगवान रणदिवे, दुय्यम निबंधक, त्याचप्रमाणे श्रीमती दिशा मेश्राम, कुमारी अर्चना सेलोकर, श्री अजित मेश्राम, श्रीमती ठाकरे, ग्राम महसूल अधिकारी, त्याचप्रमाणे संदीप कोरे, नारायण कोरे व मंडळातील पोलीस पाटील, मंडळातील स्वस्त धान्य दुकानदार, आशा महसूल विभाग सेवक, त्याचप्रमाणे सर्व शेतकरी बंधू यांची प्रमुख उपस्थिती मोठ्या संख्येने होती आणि हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. मित्रांनो, या शिबिरात मुख्य उपस्थिती म्हणजे खास प्रमुख पाहुणे शुभमजी दांडेकर, उपजिल्हा अधिकारी रोहय चंद्रपूर, श्री महेशजी देशमुख, तहसीलदार नागभीड, श्री दिगंबरजी गुरपुडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष. विदर्भ वार्ता न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून या आयोजनाचे आयोजक ज्यांनी केले त्यांना आम्ही भारभार शुभेच्छा देतो आहे आणि असेच कार्यक्रम ते नेहमी राबवत राहोत आणि नागरिकांना असा प्रतिसाद प्रत्येक वेळी मिळावा अशी आम्ही आशा करतो आहे. तुम्ही बघत आहात विदर्भाचा मानबिंदू, विदर्भ वार्ता न्यूज, नागपूर. नवीन नाही आहे, तोच आहे माझ्याकडे. मग लाव ना. म्हणते का तो आता येते काढून आणा म्हणतात त्या नाव कसं करायचे नमस्कार. पाण्याच्या टंचाईकडे लक्ष द्या साहेब. पाणी टंचाई खूप आहे आपल्या तालुक्यामध्ये 22 पाणी
मी काय म्हटलं, मी तहसीलदार, मी एसडीओ आहे. फक्त डेप्युटेशनवर तिथं आवाज नागरिक सर का साईडला बेटा मावशी थांब थोडीशी. साईडला काय रे बाबा? हां अच्छा. साईडला व्हा. अरे साहेब आले, साहेबांसोबत घेऊन द्या. घ्या ना इकडे. लाभार्थी ते तुमच्या पाठीमागे इकडे व्हा, थोडा साईडला व्हा, असे व्हा. त्याकडून उमाकांत भाऊ, असं येणार नाही. हो चालेल. झालं. उमाकांत भाऊ. उमाकांत भाऊ. अरे हो, लाडक्या बहिणीचे पैसे कोणी जमा होतील? सांगतो मग, तिकडे व्हा, मग सांगतो तुम्हाला. ते लाडक्या बहिणीचे पैसे कोणी जमा होतील ते सांग मला. भाऊ द्या थोडं. भाऊ दिला. सर का साईडला घेऊन टाकू, काय टाकू शकली, फोटोही निघून जाईल. बीपी शुगर आहे तुम्हाला? नाही ते डॉक्टर ह्या बिमारीचा अरे आमच्या गावचे कार्यकर्ते त्यावर काढून आणा म्हणते ऑनलाईन. घरी ठेवलं दुसरा नंबर नवीन नाही आहे, तोच आहे माझ्याकडे. मग लाव ना. नाही हे घरी मग त्यातून काढून ठेवतो मी म्हणला. हा म्हणते ना तो आता येते. काढून आणा म्हणते त्या. काय किती नाव कसं करायचं आहे?